नमस्कार मित्रांनो. भारताच्या लोकशाहीचा पाया म्हणजे आपलं संविधान. पण जर संसदेने या संविधानात हवे तसे बदल करण्याची मुभा घेतली असती तर आजचं भारताचं संविधान आणि एकूणच भारत पूर्णपणे वेगळा राहिला असता. 1973 मध्ये झालेलं केशवानंद भारती प्रकरण हे आपल्या न्यायालयीन इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरलं. याच खटल्यामुळे एक बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जन्माला आलं, ज्या आधारे संसदेला संविधानाला बदलण्याचा पूर्ण अधिकार दिला गेला. पण संविधानाची मूळ आत्मा मात्र त्यांनी सुरक्षित ठेवली. आज आपण पाहणार आहोत केशवानंद भारती प्रकरणाची पार्श्वभूमी, त्याबद्दल झालेली कायदेशीर लढाई आणि त्याच्यामुळे झालेले भारतीय लोकशाहीवरचे दूरगामी परिणाम. चला बघूया. आपल्या संविधान सभेने काम सुरू केलं डिसेंबर 1946 मध्ये. संविधान सभेचं हे काम संपलं 26 जानेवारी 1950 रोजी. त्या दिवशी आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. ह्या संविधान सभेमध्ये प्रत्येक समाजातील व्यक्तीला स्थान होतं आणि प्रत्येक विचारधारेच्या व्यक्तीला देखील स्थान होतं. आणि यामुळे संविधानामध्ये प्रत्येक समाजाला फायदा होईल किंवा गरीब जनतेला, निरक्षर जनतेला कसं समानतेच्या आधारावर आणलं जाईल याची काळजी घेतली गेली होती. पण कारण विविध समाजातील आणि विविध विचारधारेचे व्यक्ती संविधान सभेमध्ये आले होते, तर जे संविधान बनलं त्याच्यामध्ये काही विरोधाभास निर्माण झाला. तर हा विरोधाभास सगळ्यात जास्त दिसून आला तो मूलभूत अधिकार आणि राज्याच्या धोरण निर्देशक तत्वांमध्ये, ज्याला आपण DPSP म्हणतो. तर हा विरोधाभास नेमका काय होता ते आपण माहिती बघू. तर तुम्हाला माहिती आहे, भाग 3 संविधानाचा जो आहे त्यामध्ये फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत, आणि भाग 4 मध्ये DPSPs दिलेली आहेत. तर आपण ज्या केसचा अभ्यास करतो आहोत ती राईट टू प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे आपण त्याबद्दलचाच विरोधाभास इथे एक एक्झाम्पल म्हणून घेऊया. 19वे जो कलम आहे संविधानाचं, त्याच्यापैकी 19(1)(f) जी एंट्री आहे ती नागरिकांना मालमत्तेचा किंवा संपत्तीचा अधिकार प्रदान करतो, याला आपण राईट टू प्रॉपर्टी म्हणतो. आणि आर्टिकल 31 आहे, त्याच्यानुसार जर एखाद्या सरकारला ती संपत्ती काढून घ्यायची असेल तर ती संपत्ती काढताना ते एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यपालिका नाही काढू शकत, तर संपत्ती काढून घेताना त्यासाठी कायदा पास करावा लागतो, असं संविधानाच्या 31व्या आर्टिकलमध्ये लिहिलं आहे. आणि ही संपत्ती जेव्हा काढली जाते ती फक्त जर त्या जमिनीचा पब्लिक यूज करायचा असेल तरच काढता येते आणि त्याच्या बदल्यात एक फेअर कम्पेन्सेशन द्यावं लागतं, त्याच्याऐवजी मोबदला द्यावा लागतो, तरच ती जमीन कोणाकडून आपल्याला घेता येते. म्हणजे राईट टू प्रॉपर्टीला एक संरक्षणात्मक बाजू दिली आर्टिकल 31. तर जसं आपण बघितलं आर्टिकल 19 आणि आर्टिकल 31 याद्वारे भारतीयांना भेटला राईट टू प्रॉपर्टी, आणि ती प्रॉपर्टी सहजासहजी कोणी काढू शकत नाही हा अधिकार. पण तुम्ही जर DPSPचा आर्टिकल 39 बघितलं तर त्यामध्ये असं दिलेलं आहे, भारतीयांमध्ये संपूर्ण जी मटेरियल रिसोर्सेस आहे, साधन संपत्ती आहे, त्याचं समान वितरण व्हावं याची जबाबदारी आहे सरकारवरती, स्टेटवरती. आणि कोणा मोजक्या व्यक्तींच्या हातात ही संपत्ती एकत्रित होणे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ होऊ नये याची देखील जबाबदारी आहे सरकारची. तिचं जर समान वितरण आपल्याला घडवून आणायचं असेल तर काही लोकांकडून ती संपत्ती काढून घ्यावी लागेल आणि त्यांना द्यावी लागेल ज्यांच्याकडे ती संपत्ती नाही. पण आपण ती संपत्ती काढून घेऊ शकत नाही, कारण संपत्तीचा फंडामेंटल अधिकार दिला गेला आहे आर्टिकल 19 मध्ये. तर हा एक विरोधाभास निर्माण झाला होता. हे असे अनेक विरोधाभास होते संविधानामध्ये, आणि हे कॉन्ट्राडिक्शन्स जेव्हा संविधान लागू झालं तसे तसे हळूहळू वरती यायला लागले. कारण DPSPच्या आर्टिकल 39 मध्ये संपत्तीचं समान वितरण व्हावं असं लिहिलं आहे, तर राज्य सरकारांनी याबद्दल पावलं उचलायला चालू केली. भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळात जमीनदारीची व्यवस्था होती, त्यामुळे जमीनदारांकडे शेकडो आणि हजारो एकरांनी जमीन होती. त्यावर शेतकरी काम करायचे, पण जमिनीची मालकी मात्र जमीनदाराकडे होती. ते त्याच्यावर मेहनत करत नव्हते, मेहनत करायचा शेतकरी, पण मोबदला मात्र त्यांना त्यांच्या मेहनतीइतका मिळत नव्हता. कारण जमीन हा राज्य सरकाराच्या सूचीतील विषय आहे, म्हणून राज्यांनी भूसुधारणा कायदे करायला चालू केली. मग या कायद्यान्वये एक लँड सिलिंग टाकण्यात आलं की एक व्यक्ती जास्तीत जास्त एवढी जमीन स्वतःकडे ठेवू शकतो, त्यापेक्षा जास्त ठेवू शकत नाही. आणि बाकीची जी एक्सेस जमीन आहे त्याच्याकडची ती काढून घेऊन ज्यांच्याकडे जमिनी नाहीत त्यांना वाटायला सुरुवात केली. पण कारण आर्टिकल 19 मध्ये दिलेलं आहे राईट टू प्रॉपर्टी, जो की फंडामेंटल राईट दिलेला होता, अनेक लोक आता कोर्टात जायला लागले आणि त्यांनी कोर्टामध्ये दाद मागायला चालू केली की हे जे कायदे केले गेले आहेत या कायद्यांनी फंडामेंटल राईट्सचं आमचं नुकसान होतं. आणि कोर्टांनी त्या व्यक्तींच्या बाजूने निकाल द्यायला चालू केली, कारण आर्टिकल 32 जे आहे ते सर्व भारतीयांना दिलं गेलं आहे आणि त्याद्वारे
जर कोणाच्या फंडामेंटल राईट्सचं नुकसान होत असेल तर ती व्यक्ती हायकोर्टात किंवा डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकते. आणि अशा प्रकारे ज्यांचा संपत्तीचा हक्क इन्फ्रिंज केला जात होता ते सर्व व्यक्ती सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जाऊ लागले आणि राज्य सरकारांच्या कायद्याच्या विरोधात निर्णय यायला लागले. तर आता सरकारला प्रश्न पडला की भूसुधारणा करायची कशी. तर मग भारतीय संविधानाची पहिली संविधान दुरुस्ती करण्यात आली, ज्याला आपण फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट म्हणतो, जो की 1951 केला गेला. आता आपण तो बघू की त्या कायद्यान्वये या गोष्टीला कसा आळा घालण्यात आला. तर पहिल्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी काय केलं ते आपण बघूयात. जसं आपण बघितलं, आर्टिकल 31च्या अंतर्गत काही संरक्षण पुरवलं गेलं होतं संपत्तीच्या अधिकारास. तर पहिल्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी त्याच्यामध्ये 31A आणि 31B असे 2 कलम टाकले. त्याच्या अंतर्गत काय केलं गेलं की 31A अंतर्गत टाकलं गेलं की जर भूमी सुधारणेसाठी किंवा लँड रिफॉर्मसाठी जर एखादा कायदा पास केला गेलेला असेल तर त्याला आर्टिकल 31चं संरक्षण लागू होणार नाही. आणि आर्टिकल 31B टाकण्यात आलं. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की या 31B अंतर्गत एक 9वं शेड्यूल तयार होईल. मूळ संविधानामध्ये 8 शेड्यूल होते, तर आता एक 9वं शेड्यूल तयार होईल आणि ह्या शेड्यूलमध्ये जोही कायदा जाईल त्या कायद्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू करता येणार नाही. अशी 2 चेंजेस 31A आणि 31B टाकण्यात आले. या संशोधनाने बाकी अनेक काही चेंजेस केले. त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीचमध्ये काही चेंजेस करण्यात आले, नंतर रिझर्वेशनसाठी काही चेंजेस करण्यात आले. पण जी आपली ही केस आहे केशवानंद भारती, त्याच्या अनुषंगाने जर बघितलं तर हे 2 सगळ्यात महत्त्वाचे चेंजेस आर्टिकल 31 करण्यात आले संविधान संशोधन कायद्याने. आता पहिल्या संविधान सुधारणेमुळे राज्य सरकारांसाठी चांगली गोष्ट ही घडली की त्यांचे कायदे सरळ 9व्या शेड्यूलमध्ये जाऊ लागले आणि ज्यांचं फंडामेंटल राईट्सचं नुकसान होत होतं ते कोर्टात जाऊन हे सांगू शकत नव्हते की ह्या कायद्यामुळे आमचं फंडामेंटल राईट्सचं नुकसान होतं आहे, कारण कोर्टाला त्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा हक्कच नव्हता. मग आता कोर्टात जाणार तर सांगणार का. तर एक नवीन गोष्ट शोधून आली जी घडली शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसवर. ह्या केसमध्ये काय घडले तर ही केस बघाय आधी आपण संविधानाची 2 आर्टिकल बघू. त्यात आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368. तर आर्टिकल 13 काय आहे, तो संविधानाचा भाग 3 आहे. त्याच्यामध्ये आहेत आर्टिकल 12 ते आर्टिकल 35. हे जे आर्टिकल 13 आहे त्याच्यामध्ये 3 कलमे आहेत, जे 3 सब क्लॉजेस आहेत, 1, 2 आणि 3. त्याच्यामध्ये दुसरं क्लॉज आहे ते काय म्हणतं की जर राज्याने, त्याच्यामध्ये पार्लमेंट असो किंवा स्टेट लेजिस्लेचर्स असो, की राज्य असा कोणताच कायदा करू शकत नाही की ज्याने लोकांच्या फंडामेंटल राईट्सचं नुकसान होतं. आणि जर राज्याने असा कायदा केलाच तर तो कायदा जेवढ्या प्रमाणात फंडामेंटल राईट्सचं नुकसान होतं तेवढ्या प्रमाणात भंग होईल. म्हणजे एखाद्या कायद्यामध्ये 10 कलम आहेत, त्याच्यापैकी 2 कलमांमुळे जर फंडामेंटल राईट्सचं नुकसान होतं आहे तर ते 2 कलम अनकॉन्स्टिट्युशनल ठरवले जातील. आणि याच्याच आर्टिकल 13च्या क्लॉज 3 दिलं आहे की कायदा म्हणजे काय आणि कायद्यामध्ये काय काय येतं. कायद्यामध्ये येतं ऑर्डिनन्स, रूल्स, रेग्युलेशन्स, नोटिफिकेशन्स, एखादी कस्टम की ज्याला लॉज ऑफ फोर्स आहे, या सर्व गोष्टी येतात. पण आता याचा पेस असा आहे की ह्या कायद्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट येतो की नाही. आता कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट पास करायचा अधिकार आहे पार्लमेंटला आणि हा अधिकार पार्लमेंटला मिळतो आर्टिकल 368 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट कशी करायची याची प्रोसिजर दिलेली आहे. आणि ह्या आर्टिकलच्या अंदर पास केलेला कायद्याला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट म्हटलं जातं. आणि आर्टिकल 13 दिलेलं नाही की जी लॉची डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट येतो की नाही. म्हणजे हे कन्फ्युजन होतं संविधानामध्ये अजूनही उरलेलं होतं. ह्या कन्फ्युजनचा वापर करून सुप्रीम कोर्टामध्ये केस केली, ज्याचं नाव होतं शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्यांनी ह्याच मुद्द्यावर केस केली. त्यांनी आर्ग्युमेंट केली की आर्टिकल 368 द्वारा जो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट पास केला गेला आहे त्याच्याद्वारे फंडामेंटल राईटचं एक नुकसान होतं आहे. आणि कारण आर्टिकल 13 लिहिलं आहे की कोणताच कायदा फंडामेंटल राईटचं नुकसान करू शकत नाही, म्हणून हा जो कायदा आहे फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट तो कायदाच अनकॉन्स्टिट्युशनल आहे. तो कायदा जर अनकॉन्स्टिट्युशनल झाला तर आर्टिकल 31 केले गेलेले सगळे बदल आणि इतर काही केले गेले बदल सगळे अनकॉन्स्टिट्युशनल होते, ज्याद्वारे फंडामेंटल राईटचं नुकसान होतं. याच्या विरोधात स्टेटचं जे आर्ग्युमेंट होतं ते असं होतं
की आर्टिकल 13 हे पूर्णपणे वेगळं आहे आणि आर्टिकल 368 हे पूर्णपणे वेगळं आहे. यांचा दोघांचा एकमेकांशी काही एक संबंध नाही. म्हणजेच या आर्ग्युमेंटचं इम्प्लिकेशन एक असं होतं की पार्लमेंट, कारण आर्टिकल 368 अंडर केला गेलेला कोणताही कायदा जर 30मध्ये बसत नसेल तर याचा अर्थ पार्लमेंटला कोणताही संविधानाचा भाग बदलण्याची मुभा आहे. म्हणजे तो फंडामेंटल राईट्सचा पण चेंज करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे. आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सरकारची डेफिनेशन योग्य मानलं. त्याने सांगितलं की आर्टिकल 13मध्ये इतकी शक्ती नाही 368ला ओव्हरपॉवर करू शकेल. म्हणजे आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 वेगळे आहेत. पार्लमेंटला संविधानाचा कोणताही भाग बदलण्याची मुभा आहे. संविधान संचलन कायदे आता वेगळे झाले आणि ऑर्डिनरी लॉज वेगळे झाले. फंडामेंटल राईट्सचा भंग ऑर्डिनरी लॉद्वारे केला जाऊ शकत नाही. पण मात्र कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टद्वारे संविधानाचा कोणताही भाग बदलला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट सुद्धा आले. शंकरी प्रसाद केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सरकारची बाजू योग्य मानली. शंकरी प्रसादचं हे जजमेंट आल्यामुळे सरकारसाठी अनेक गोष्टी सुकर बनल्या. पण अजून सुद्धा काही ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्यामध्ये सरकारांना अडचणी येत होत्या. मग 1964 17वी अमेंडमेंट ॲक्ट पास करण्यात आली. या ॲक्ट अंडर काय करण्यात आलं तर काही जे राज्य होते ज्यांना जमिनी बळकावण्यामध्ये किंवा हिसकून घेण्यामध्ये अडचणी येत होत्या त्या राज्यांचे काही कायदे पुन्हा 9th शेड्यूलमध्ये टाकण्यात आले. त्याच्यामध्ये राजस्थानचा एक होता, पंजाबचे काही कायदे होते, बाकी अनेक राज्यांचे कायदे होते. तर ती 17वी कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्ट पास झाली 1964 आणि जसा हा कायदा पास केला तशी अजून एक केस पुढे आली. त्या केसचं नाव होतं सज्जन सिंगची केस. ही केस होती सज्जन सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, जी झाली 1965 ही केस होती 17व्या अमेंडमेंटच्या विरोधामध्ये. तर ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जी शंकरी प्रसादची केस होती तोच आपलं वर्डिक्ट पुढे ठेवलं. म्हणजेच आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 हे वेगवेगळे आहेत. पार्लमेंटला संविधानामध्ये कोणताही आणि कितीही बदल करायचा अधिकार आहे. पण ह्याच 17व्या संशोधनाविरुद्ध पंजाबमध्ये अजून एक केस आली, कारण पंजाबचे पण काही कायदे याच्या अंतर्गत टाकण्यात आले होते 9th शेड्यूलमध्ये. पंजाबमध्ये जी ही केस आली त्या केसचं नाव होतं गोलकनाथ केस. तर ह्या केसमध्ये काय घडलं ते आपण बघूयात. ही खूप महत्त्वाची केस होती. ही पण केस आली 17व्या अमेंडमेंटच्या विरोधात. या केसवर वर्डिक्ट देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे 11 जजेसचं कॉन्स्टिट्युशनल बेंच बसलं होतं. 6-5 म्हणजे 6 जण सपोर्टमध्ये आणि 5 विरोधामध्ये अशा मेजॉरिटीने ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने आपलं शंकरी प्रसाद आणि सज्जन सिंगच्या केसचं वर्डिक्ट रिव्हर्स केलं. यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आर्टिकल 368 हा आर्टिकल 13चाच पार्ट आहे. म्हणजे आर्टिकल 13मध्ये इतकी शक्ती आहे की तो आर्टिकल 368ला कंट्रोल करेल. म्हणजेच आर्टिकल 368च्या अंतर्गत जे काय कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट पास केले जाणार असतील ते सुद्धा फंडामेंटल राईटचा भंग करू शकत नाही. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट हे संविधानाच्या सगळ्या भागांमध्ये बदल करू शकत नाही असं हे वर्डिक्ट होतं. त्याच्यामुळे ह्या केसने मागचे सर्व जे निकाल होते त्या निकालांना उलटवले. ह्या निकालामुळे मात्र आता सरकारसाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. कारण जी गोरगरीब जनता आहे, ज्या जनतेकडे कोणतीही संपत्ती नाही आणि संपत्ती कमवण्यासाठी साधनही नाहीत, त्यांच्यापर्यंत हे वितरण करायचं कसं ही सरकारपुढे सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली. आणि त्यावेळेला सरकार होतं इंदिरा गांधींचं. त्यावेळेला इंदिरा गांधींनी अनेक प्रयत्न केले. त्यावेळेला त्यांनी बँक नॅशनलायझेशनचा प्रयत्न केला. बँक नॅशनलायझेशन केल्यानंतर सुद्धा त्याची केस ही सुप्रीम कोर्टामध्ये गेली. RC कूपर नावाचे जे व्यक्ती होते, जे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर होते, ते सुद्धा आर्टिकल 19 अंतर्गत सुप्रीम कोर्टामध्ये गेले की राईट टू प्रॉपर्टी आणि त्या बदल्यात जो मोबदला नाही मिळाला त्यांना, बँकेचं त्यांचं नॅशनलायझेशन झालं पण त्यांना मोबदला दिला गेला नाही वेळेवर, तर त्या विरोधात ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने इंदिरा गांधींच्या विरुद्ध निकाल दिला आणि बँक नॅशनलायझेशन अनकॉन्स्टिट्युशनल ठरलं. त्यांनी परत प्रिव्ही पर्स संपवण्यासाठी सुद्धा कायदा केला आणि जे राजांना वचन दिलं गेलं होतं स्वातंत्र्याच्या वेळी आणि ज्या वचनाच्या आधारावर ते भारतामध्ये सामील झाले त्या वचनामध्ये असं दिलेलं होतं की त्यांना ठराविक वेळेवर सरकारकडून भत्ते मिळतील, पैसा मिळेल आणि इंदिरा गांधींना तो संपवायचा होता आणि त्यांनी तो संपवला सुद्धा. आणि त्या निर्णयाविरुद्ध काही राजे कोर्टामध्ये गेले
प्रिव्ही पर्सेस संपवणं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. इंदिरा गांधींना हा तिसरा झटका होता. पहिला बसला गोलकनाथमध्ये, दुसरा बसला बँकेच्या नॅशनलायझेशनमध्ये आणि तिसरा बसला प्रिव्ही पर्सेस संपवण्यामध्ये. आता मात्र त्यांनी ठरवलं होतं की याला काहीतरी मोठं करावं लागेल, म्हणून त्यांनी 1972च्या ऐवजी इलेक्शन लागायचे होते 72मध्ये, इलेक्शन घेतले 1971मध्येच आणि मोठ्या बहुमताने त्या लोकसभेत निवडून आल्या. आणि त्यांनी ओळीने संविधान संशोधन केली. जे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट 24, 25 ते 29 इतके अमेंडमेंट ॲक्ट त्यांनी केले. आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहेत आज ते आहेत 24, 25 आणि 29. 24th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट पास करण्यात आला. त्याद्वारे आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 यांच्यामध्ये बदल करण्यात आले. आर्टिकल 13मध्ये लिहिलं गेलं की आर्टिकल 368च्या अंतर्गत पास केल्या गेलेल्या कायद्यांवर आर्टिकल 13चं बंधन लागू होणार नाही. आणि आर्टिकल 368मध्ये लिहिलं गेलं की या प्रोव्हिजनचा वापर करून जे कायदे पास केले जातील त्यांना आर्टिकल 13च्या बेसिसवर चॅलेंज केलं जाणार नाही. म्हणजे अर्थात त्यांनी गोलकनाथ केसमध्ये जे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं ते उलटवलं, कारण संविधानातच त्यांनी दोघांचा एकमेकाशी काही संबंध नाही असं लिहून टाकलं. 25th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टचा वापर करून त्यांनी कम्पेन्सेशनच्या बाबतीत काही संविधानामध्ये बदल केले आणि 29 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टचा वापर करून केरळ राज्याचे 2 लँड रिफॉर्म ॲक्ट त्यांनी 9th शेड्यूलमध्ये टाकले. आणि ह्याच अमेंडमेंट विरुद्ध केशवानंद भारतीची केस ही सुप्रीम कोर्टामध्ये आली. केशवानंद भारती कोण होते? केशवानंद भारती यांचा केरळमध्ये एक मठ होता आणि ते त्या मठाचे प्रमुख होते. या मठाकडे काही संपत्ती होती. केरळ राज्याने त्यावेळेला 2 कायदे पास केले आणि केशवानंद भारतींचा त्यांच्या मठावर जो मॅनेजमेंटचा अधिकार होता त्या अधिकारावर गदा आणली. आर्टिकल 26मध्ये, संविधानाच्या आर्टिकल 26मध्ये लिहिलं गेलंय की धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार त्या धर्माच्या लोकांना असतो. हा फंडामेंटल राईट आहे. म्हणून आर्टिकल 32च्या अंतर्गत केशवानंद भारतींनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आर्टिकल 26 बरोबरच त्यांनी आर्टिकल 25 जो धर्म पाळण्याचा आणि धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आहे, त्याचबरोबर आर्टिकल 14 म्हणजे समानतेचा अधिकार, आर्टिकल 19 राईट टू प्रॉपर्टी इतक्या कलमांचा भंग झाला म्हणून याचिका दाखल केल्या. यांच्याबरोबरच त्यांनी 24th, 25th आणि 29th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट विरुद्ध सुद्धा त्याच याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली. आता कारण गोलकनाथ केसमध्ये ह्याच विषयावर 11 जजेसचं कॉन्स्टिट्यूशनल बेंच बसलेलं होतं, त्याच्यामुळे त्याचा निर्णय जर उलट करायचा असेल तर त्यापेक्षा मोठं कॉन्स्टिट्यूशनल बेंच बसावं लागेल. म्हणून त्यावेळेला 13 कॉन्स्टिट्यूशनल जजेसचं बेंच बसलं आणि हे आत्तापर्यंत सगळ्यात मोठे कॉन्स्टिट्यूशनल बेंच होते. आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये 13 जजेस होते. सर्वच्या सर्व जजेस त्या बेंचवर होते. या बेंचनी 7-6 या मेजॉरिटीने जजमेंट दिलं. जजमेंट काय दिलंय? सुप्रीम कोर्ट म्हटलं की संसदेला संविधानाच्या कोणत्याही भागात बदल करायची परवानगी आहे, पण त्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हटलं की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर तुम्ही बदलू शकत नाही. तुम्हाला 368 अंतर्गत संविधानाच्या कोणत्याही भागात बदल करायचा अधिकार आहे, पण तुम्हाला संविधान बदलण्याचा अधिकार आहे. तुम्हाला संविधानाचं पुनर्लेखन करण्याचा अधिकार नाही, तो संविधान सभेला होता. त्यामुळे तुम्ही संविधानाचं पुनर्लेखन करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे संविधानात काही अशा गोष्टी आहेत ज्याचा बदलच होऊ शकत नाही. त्यांना त्यांनी म्हटलं बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि याच्यामध्ये हळूहळू सुप्रीम कोर्टने काही गोष्टी ॲड केल्या. त्याच वेळेला त्यांनी सांगितल्या नाही, त्यांनी हळूहळू ॲड केल्या. म्हणजे त्यांनी संसदेचा संविधानामध्ये कोणत्याही भागात बदल करण्याचा अधिकार मान्य केला. आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 हे वेगवेगळे आहे ते मान्य केलं, परंतु संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणालाही बदल करता येणार नाही त्यांनी संसदेला सांगितलं. त्या अंतर्गत सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ज्युडिशियल रिव्ह्यू, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी, सेक्युलरिझम अशा अनेक विषय बेसिक स्ट्रक्चरमध्ये टाकण्यात आले. आणि पार्लमेंटच्या संविधानामध्ये बदल करण्याच्या अधिकारावर एक प्रकारे बंधनच घालण्यात आलं. तर ही होती केशवानंद भारतीची केस. अशा प्रकारे केशवानंद भारती हे प्रकरण
हे काही व्यक्तीच्या अधिकारांचा भंग झाला किंवा जमीन आणि मालमत्ता सरकारने हिसकावून घेतली म्हणून झालेलं प्रकरण नव्हतं. तर एक अशी केस होती ज्याच्यामध्ये संविधानाच्या आत्म्याचं संरक्षण झालं. या केसमुळे जन्माला आलेल्या बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनमुळे हे सुनिश्चित झालं की सत्ता कितीही बलवान असली तरी ती सत्ता लोकशाहीचा पाया उद्ध्वस्त करू शकत नाही.